नमो आदेश. बालकनाथ महाराजांच्या वाढदिवसानिमित्त नाथ भक्तांनी केलं रक्तदान. धरण गावात 60, कासोद्यात 61 तर इतर ठिकाणी 81 असं एकूण 202 नाथ भक्तांनी केले रक्तदान. अमळनेर तालुक्यातील कोळपिंपरी येथील श्री चैतन्य नवनाथ आश्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश जिजाबराव काटे म्हणजेच बालकनाथ महाराज यांच्या 37व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 202 नाथ भक्तांनी रक्तदान करून आपल्या गुरूंना सदिच्छा दिल्यात. कोळपिंपरी येथील नवनाथ आश्रम म्हणजेच नाथ भक्तांच्या चैतन्याचे केंद्र बनले आहे. अनेक भक्त मोठ्या श्रद्धेनं आणि आस्थेनं नवनाथ महाराजांच्या चरणी भक्तिभावानं आत्मलीन होतात. या आश्रमाचे उच्च विद्याविभूषित अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश जिजाबराव काटे म्हणजेच सर्व नाथ भक्तांचे गुरु बालकनाथ महाराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कोळपिंपरी येथील नाथ आश्रमात एका वेगळ्याच ऊर्जेनं सर्व नाथ भक्त नवनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. नवनाथ महाराजांच्या चरित्राच्या 40 अध्यायांचे अविरतपणे वाचन, पठण, चिंतन आणि मनन करण्यात आलं. बालकनाथ महाराजांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त नाथ भक्तांनी अतिशय उत्साहात रक्तदान करत गुरूंना वंदन केलं. वाढदिवसाच्या निमित्तानं कोणताही भडक कार्यक्रम न घेता सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यामध्ये धरण गावात 60, कासोद्यात 61 तर इतर ठिकाणी 81 असे एकूण 202 नाथ भक्तांनी रक्तदान केलं. हिरे मेडिकल कॉलेज धुळे रक्तपेढीनं या कार्यासाठी अनमोल सहकार्य केलं. रक्तदान कार्यक्रमानंतर दानाच्या झोळीची सवाद्य मिरवणुकीची आश्रमाला प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर सर्व नाथ भक्तांनी आलेल्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन गुरुमाऊली बालकनाथ महाराजांचा विविध भेटवस्तू, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, हार देऊन सत्कार केला. त्यानंतर हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज एरंडोलकर यांच्या सुश्राव्य वाणीतून नाथमहिमा कीर्तनाच्या माध्यमातून वर्णन करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या नाथभक्तांनी परिश्रम घेतले. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव. लोकनायक न्यूज